राज्यामध्ये पावसाचा जोर अद्यापही कायम। मुंबई, ठाणे, पालघर, रायगडला रेड अलर्ट, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूरला पावसाचा ऑरेंज अलर्ट। मुंबईला अतिवृष्टीचा रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, मुंबई महापालिकेचं नागरिकांना आवाहन। कोल्हापूरचा घाटमाथा परिसरात पावसाचा ऑरेंज अलर्ट, राजाराम बंधाऱ्यास 28 बंधारे पाण्याखाली। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये संथ गतीनं वाढ। पुण्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट, तर पुणे शहरामध्ये येलो अलर्ट। पावसानं चांगलीच सुरुवात केल्यानं खडकवासला धरण साखळीमध्ये 5.9 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध। पुण्यात 29 ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं झाड कोसळलं। पुण्याच्या मावळमध्ये रस्त्याला भेगात, तळेगाव ताभाडेमध्ये विकास कामांची पोलखोल। रस्त्याखालून टाकलेल्या पाईपलाईनच्या कामातील हलगर्जीपणा समोर। ठाकरे सेनेचं आज रामरक्षा आंदोलन। मुंबईतील दादर येथे दुपारी 4 वाजता रामरक्षा आंदोलन। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्वतः आंदोलनामध्ये सहभागी होणार। एशियाटिक सोसायटी निवडणुकीमध्ये विनय सहस्रबुद्धे विजय। विनय सहस्रबुद्धे यांना 506 पैकी सर्वाधिक 349 मतं, तर केतकर पॅनलचे प्रमुख कुमार केतकर यांना 157 मतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।